चला मग आज शेवग्याची भाजी बनवूया। पतील्यामध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये टमाटर, कांदा आणि सुकेवाले मसाले छान भाजून घ्यायचे, शेंगदाणे, धने वगैरे टाकून मग काय मिक्सरमध्ये छान ग्राइंड करायची, त्याची पेस्ट बनवायची। याच्यामुळे आपली ग्रेव्हीसुद्धा खूप छान बनेल। मग काय साईडने आपण शेंगा छान त्याचे वरचे साल काढून घ्यायची, धुवून घ्यायची आणि मग काय साईडनं पतील्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण अद्रकची पेस्ट घालायची आणि जो आपण मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला मसाला तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि छान तेल सुटेपर्यंत छान होऊ द्यायचं। ही भाजी चवीला सुद्धा खूप सुंदर लागते आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, ए भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात। त्यामुळे ही आपल्या छोट्या मुलांसाठी किंवा आपल्यासाठी पण खूप उपयोगी असते। त्यामध्ये तिखट, मीठ, थोडा काळा मसाला टाकून सगळ्यांनी छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायची। त्याच्यामुळे चवसुद्धा छान लागेल आणि आपल्या भाजीला ग्रेव्हीसुद्धा येईल। मग काय साईडनं तयार झालेल्या शेंगा त्यामध्ये तेलामध्ये ॲड करायच्या आणि खालीवर छान परतून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत छान मसाला होऊ द्यायचा, त्याच्यामुळे चवसुद्धा लागेल। बघा मग आपल्या शेवग्याच्या शेंगा, तुमच्याकडे काय म्हणतात ह्या शेंगायला? इकडे पुष्कळ ठिकाणी या शेंगांचे वेगवेगळे नाव आहे। मुंगण्याच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, याचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव आहे। त्याच्यामुळे ह्या शेंगा खूप सुंदर असतात आणि चवीला पण खूप मग काय त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं, 1 ग्लास 2 ग्लास तुम्हाला जितकं हवं आहे तितकं पाणी टाकायचं आणि 10 मिनटं छान कमी आचेवर शिजू द्यायचे। मग सांबार टाकून सगळ्यांनी छान होऊ द्यायचं आणि मग गरमागरम भातासोबत, चपातीसोबत किंवा अशा शेंगा पण चुरपू शकता। खूप सुंदर लागते आणि भाजी पण खूप छान होते आणि आपल्यासाठी पण खूप छान वाटते। ही भाजी अवश्य हप्त्यातून एकदा किंवा दोनदा तरी तुम्ही ट्राय करायला हवी, कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असते। याचं सूपसुद्धा बनवू शकते। त्याच्यामुळे ही भाजी अशी चुरपू पण शकता आणि खाऊ पण शकता। बघा मग कशी ग्रेव्ही आली छान। मग ही भाजी तुम्ही ट्राय करा आणि तुमच्याकडे काय म्हणतात ह्या भाजीला तर मला कमेंटमध्ये सांगा। चला मग बाय।